नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? म्हणूनच तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, मिरची आणि हिरवे वाटाणे एकसारखं बारीक करून घेऊया. एका कढईत तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि आपण आता बारीक केलेलं मिश्रण त्यात छानसं 1-2 ते 3 मिनिटं परतून घेऊया. 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी. आता हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. जास्त कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊ शकता. एकसारखं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. छान वास येत आहे. आता हे थंड करून देऊया. इथे मी कणिक मळूनच ठेवलेली होती, छान मुरलेली आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया. आपलं सारण आता थंड झालेलं आहे आणि त्याचे आपण पुरणपोळी करताना भरतो असे आपण हे जे उंडे भरून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण असं सारण भरून घेतलेलं आहे आणि आपल्या इथं सारण भरून तयार आहे. आणि आपण आता छानसे आता याच्या पराठा लाटून घेऊया. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. तवा पण गरम करत ठेवूया. तवा गरम झाला आहे आणि त्याला तूप किंवा तेल लावून आपण दोन्ही बाजूने छानसा असा खरपूस आपण पराठा भाजून घेऊया. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी छानसा असा पराठा दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे. खूप छान वास येत आहे आणि ते खायला तर खूप छान लागतो. आणि डब्याला मुलांच्या देण्यासाठी पण झटकीपोट होणारी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हो बरं का, ह्या खायला आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करा.